मित्रांनो, अखेर ज्या गोष्टीची चर्चा कालपासून बिग बॉसच्या घरात किंवा बिग बॉसच्या घराबाहेर रंगली होती, की कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. आणि आज ज्या पद्धतीने बातमी समोर आली आणि जो काही प्रोमो समोर आला होता, त्यामधून एकंदरीत स्पष्ट झालेलं, की रुचिता जामदार हीच बिग बॉसच्या घराबाहेर गेली. आता रुचिता खरंच घराबाहेर गेली का? तिला खरंच काढलंय का? की रुचिताला सिक्रेट रूम मध्ये ठेवलंय? यासारख्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. याच्यावरती अखेर पूर्णविराम आला आणि रुचिता जामदार हीच आज बिग बॉसच्या घराबाहेर गेली, हे स्पष्ट झालं. आता रुचिताचं इलेक्शन फेअर की अनफेअर यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. मित्रांनो, मी माझं प्रामाणिक मत देतोय. रुचिताचं इलेक्शन फेअर की अनफेअर. मित्रांनो, ज्या पद्धतीने रुचिताला बॉटमला ठेवलं आजच्या दिवशी, रुचिताच्या अगोदर प्राजक्ताला सेव्ह केलं गेलं, त्यानंतर ती ससा संस्कृतीला सेव्ह केलं गेलं, छोटू आपला काळू डॉन यालाही सेव्ह केलं गेलं, आणि त्यानंतर सागर आणि रुचिताला बॉटमला ठेवलं आणि त्यामधून रुचिता फार थोड्या फरकाने घराबाहेर गेली असं सांगितलं गेलं. मित्रांनो, तुम्ही देखील पाहिले असतील सोशल मीडियावरचे वोटिंग पोल. खरं तर हे जे काही वोटिंग पोल आहेत, हे कलर्सचे, जिओचे किंवा मग एंडमॉल शाईनचे हे वोटिंग पोल नाही. त्यांच्याकडे काय वोटिंग पोल जातात किंवा किती वोटिंग कोणाला होते हे आपल्याला ते कधीच दाखवत नाही. पण सोशल मीडियाचा जो काही वोटिंग पोल होता, जो आम्ही युट्यूबवर वगैरे द्यायचो, तर जो काही वोटिंग पोल होता त्याच्यामध्ये रुचिता जामदार ही निदान टॉप 3 मध्ये तरी असायची. प्रत्येक वोटिंग पोलमध्ये कोणाचाही तुम्ही घ्या, माझा घ्या किंवा इतर जे कोणी सोशल मीडियावरती जे काही माहिती देत असतील, तर त्यांनी रुचिताला निदान टॉप 3 मध्ये ठेवलं होतं. बॉटमला कोण होते? सागर, प्राजक्ता, संस्कृती आणि दीपाली. बघा, दीपाली ही जी आहे ती एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील आहे. तिचा जरी गेम नसला तरी ती एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि ती या घडीला तरी बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नव्हती. त्यानंतर संस्कृतीचं सांगायचं झालं तर संस्कृती आताच घरामध्ये आली. एक आठवडा तिचा हा होतोय तिला, त्यामुळे तिला लगेच काढणार नाही. म्हणजे या दोन कंटेस्टंट तरी सध्या तरी जाणार नाही हे आपल्याला तेव्हा कळालं होतं. बॉटमला कोण होते? तर सागर आणि प्राजक्ता. आणि मित्रांनो, याच्यामध्ये प्रभू देखील येतो का. प्रभूचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये झिरो गेम आहे. आज रितेश भाऊने थेट सांगितलं, तुमची गेल्या भाऊच्या धक्क्यावरती भेट झाली होती आणि आत्ता भाऊच्या धक्क्यावरती भेट झाली होती, म्हणजे याचाही गेम नाही. तर हे तिघे बॉटमला होते. मला असं वाटतं की या तिघांपेक्षा तरी रुचिताचा गेम चांगला होता आणि आहे, होता असंच म्हणूया, कारण ती घराबाहेर गेली. मित्रांनो, ती मुद्दे ठेवायची, ती खेळायची, टास्क खेळायची, सगळ्यांना भिडायची, नडायची. रुचिता हे सगळं करत होती. हे जे काही 3 कंटेस्टंट मी जे काही बॉटमला ठेवलेत आणि ते बिग बॉसने सेव्ह केले, या 3 कंटेस्टंटच्या मानाने रुचिताचा गेम नक्कीच चांगला होता असं मी मानतो. पण रुचिताला काही गोष्टी नक्कीच नडल्या. पहिली गोष्ट ती म्हणजे रुचिताची टास्क खेळण्याची जी काही पद्धत आहे ना, म्हणजे मला नाही मिळालं तर मग त्याला पण नाही, घाल कुत्र्याला, अशी तिची जी गत होती, रुचिताची जी काही पद्धत होती टास्क खेळण्याची, ती फार चुकीची होती. म्हणजे नाही मला मिळालं तर मग तोडफाड. तर ही गोष्ट तिला एक नडली. दुसरी गोष्ट म्हणजे रुचिताचं बोलणं, तिच्या शब्दावरती अजिबात तिचा कंट्रोल नव्हता आणि ज्या पद्धतीने ती जे काही बोलत होती ना, तर ती गोष्ट कुठेतरी रुचिताला ती नडली. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जे काही सध्या रुचिताचं सुरू होतं, विशाल आणि रुचिताचं जे काही फेक लव्ह अँगल किंवा लव्ह अँगल जो काही XYZ त्याला आपण नाव दिलं असेल ते, तर ती गोष्ट तरी रुचिताला नडली, कारण रुचिताचा गेम त्याच्यामुळे खूप वीक दिसत होता. आणि आज भाऊने रुचिताला दाखवला की तुझा गेम कसा आहे, तू कशा पद्धतीने खेळत होतीस. आणि हा जो विशाल आहे तो तुला खेळवत होता पूर्ण आठवडा, तू हेच करत होतीस. आणि याच खेळामुळे किंवा हे जे तू काही केलंस लव प्रकरण आणि ते, त्याच्यामुळे विशाल खूपच स्ट्रॉंग होत गेला किंवा तो स्ट्रॉंग आहे आणि तू याच्यामधून खूप वीक 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 होत गेलीस. आणि जो काही विकनेसपणा आहे तो रुचिताचा प्रखरपणे भावने दाखवला आणि याच्यामुळे तू बिग बॉसच्या घराबाहेर गेले असं एकंदरीत सांगून बिग बॉसने, रितेश देशमुखने, क्रिएटिव्ह टीमने रुचिताला घराबाहेर काढलं. खरं तर रुचिता एक स्ट्रॉंग कंटेस्टंट नक्कीच होती. या बाकीच्या मानाने, या बाकीच्या कंटेस्टंटच्या मानाने ते एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होती. पण आता रुचिताच्या नशिबात एवढंच लिहिलं असेल तर त्यामुळे रुचिता तरी काय करणार. मित्रांनो, ह्या ज्या शेवटच्या गोष्टी मी ज्या काही सांगितल्या त्या गोष्टी रुचिताला नक्कीच नडल्या. विशेष करून
बोलण्यावरती अजिबात कंट्रोल नाही. आणि आज रुचिताची जी काही जर्नी दाखवली जात होती, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे अपशब्द तिने वापरलेत, म्हणजे भयानक. तर हीच गोष्ट कुठेतरी नडली रुचिताला आणि रुचिता आज बिग बॉसच्या घराबाहेर गेली. पण मी परत एकदा सांगतो, की रुचिता एक स्ट्रॉंग प्लेयर होती, खेळायची ती आणि तिला वोटिंग देखील चांगली होती. त्या मानाने सागर असेल, प्राजक्ता असेल, प्रभू असेल, यांचा गेम तेवढा नाही आहे. आता रुचिता गेल्यानंतर ज्या पद्धतीने विशाल सांगत होता, की अजून 45 दिवस आहेत, मी कसे काढू? आता बघू विदाऊट रुचिता विशाल 45 दिवस कसा काढतो. मला वाटत नाही की विशालवरती काय परिणाम होईल. रुचिता गेली, बाकी 2 नमुने आलेत की घरामध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, रुचिताचं इव्हिक्शन फेअर होतं की अनफेअर होतं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.